मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि भाजपचे आमदार माननीय प्रवीण दरेकर साहेब इथे उपस्थित आहेत. मी त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. लोकशाही मराठीचे मुख्य संपादक कमलेश सुतार सर, मी यांना विनंती करते त्यांनी व्यासपीठावर येऊन सरांचा सन्मान करावा. पुष्पगुच्छ, शाल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती देऊन आपण सरांचा सन्मान करतोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. टाळ्यांच्या गजरात आपण सरांचं स्वागत करूया. धन्यवाद कमलेश सर. धन्यवाद दरेकर साहेब. मूळचे रायगड जिल्ह्यातील पोलादपूरमधील असलेल्या प्रवीण दरेकरांच्या राजकीय जीवनाची सुरुवात ही मुंबईतूनच झाली आहे. तर विद्यार्थी नेते ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची कारकीर्द ही थक्क करणारी आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना अनेक खाचगळक्यांवर मात करत त्यांनी मोठं यश मिळवलंय. तर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपद त्यांनी अतिशय ताकदीनं गाजवलंय. तर आजचा चर्चेचा विषय असणार आहे सहकार आणि बँकिंग, आणि याच विषयावर चर्चा करतायत फरा. आपण मी सगळे सूत्र जे आहेत ते फरा यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. थँक्यू सुप्रिया. सर, आपलं या सहकार उद्योग संवाद कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. खरं तर आपल्याला बँकिंग आणि सहकार या विषयावर चर्चा करायची आहे, पण भाजपचा एक नारा आहे सबका साथ सबका विकास, आणि त्याच माध्यमातून सबका सहकार कसं साध्य होणार याविषयी मी तुम्हाला पहिलाच प्रश्न विचारणार आहे. तो म्हणजे सहकार खातं केंद्रात सुद्धा आता बनलेलं आहे, त्याचबरोबर राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार आहे. मग अशात भाजपकडून सबका सहकारसाठी किंवा महाराष्ट्राचं विशेषतः सहकारातून प्रगती आणखी कशी साध्य करण्यासाठी कशा पद्धतीने धोरण आणलं जाणार आहे आणि त्या धोरणामध्ये काय काय असेल? सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि खास करून अमित शाह साहेबांचं महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीच्या वतीनं मी मनापासून अभिनंदन करेन. कारण तसं पाहिलं तर सहकार विषय हा 3-4 राज्यांपुरता सीमित होता. खास करून आपला महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक असे 4-5 राज्यापुरता सहकार विषय होता. त्यामुळे केंद्र सरकार किंवा केंद्र पातळीवर तितकंसं महत्त्व सहकाराला दिलं जात नव्हतं, आणि त्याच्यामुळे कृषी विभागाअंतर्गत सहकार एक छोटासा पार्ट होता. परंतु स्वतः अमितभाई शाह हे सहकारातले एक कार्यकर्ते असल्या कारणानं त्यांना सहकार इत्यंभूत माहिती आहे. गावच्या पॅक्स सोसायटीपासून ते केंद्रीय स्तरापर्यंतची सहकाराची कार्यपद्धती, त्याचा उपयोग सगळं काही त्यांना ज्ञात आहे. ते एका जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते, म्हणजे अहमदाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते अध्यक्ष राहिले. आणि त्याच्यामुळे सहकाराच्या माध्यमातून काय होऊ शकतं हे त्यांना नीट माहीत होतं, आणि म्हणून सहकाराचं खातं केंद्राने निर्माण केलं आणि स्वतः ती जबाबदारी घेतली. त्याच्यामुळे ते किती महत्वाचं खातं आहे हे आपल्या लक्षात त्या ठिकाणी येईल. आणि सहकार मंत्री ते झाल्यानंतर, खातं निर्माण झाल्यानंतर देश पातळीवर सहकार वेगाने वाढायला सुरुवात झाली. आपण बघाल की त्यांनी प्रत्येक गावात त्या ठिकाणी पॅक्स सोसायटी असावी, आणि त्या पॅक्स सोसायटीला कनेक्ट करण्यासाठी 3-3 लाख रुपये दिलेत. म्हणजे देशातल्या सगळ्या गावांना सहकाराच्या माध्यमातून कनेक्ट करण्याचं मोठं काम त्याने 3-1 कोटी रुपये त्यासाठी दिलेत. आणि 20 वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग त्या पॅक्स सोसायटी आहेत. त्याचबरोबर सहकारातल्या ज्या अडचणी आहेत त्यांना ताकद देणं, त्या सोडवणं. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की राज्यामध्ये साखर कारखानदारी आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर आहे, सहकारावर विशेषतः. आणि जवळपास अनेक वर्ष अगदी पवार साहेबांपासून सुद्धा सगळ्यांनी इन्कम टॅक्स साखर कारखान्यांचा जो करोड रुपयाचा होता तो भरणं शक्य नव्हतं. अमितभाई शहानी 10-12 हजार कोटीची तरतूद करून इन्कम टॅक्सचा जो मोठा विषय अडचणीचा साखर कारखानदारांना होता तो सोडवून राज्यातल्या साखर कारखानदारीला जिवंत ठेवण्याचं काम केलं. एनसीडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मदत करतायत. आणि त्याच्यामुळे सहकाराची माहिती असल्या कारणानं त्या अडचणींवर मात करण्यासाठी उपाययोजना तात्काळ
अमितभाई त्या ठिकाणी करतायत आणि म्हणून एक आणखी ताकद महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीला निश्चितच या सहकार खात्याच्या माध्यमातून मिळेल यावर पूर्ण विश्वास आहे. निश्चितच सर, तुमचंही नेतृत्व सहकारातून पुढे आलेलं आहे. अनेक वर्षांपासून तुम्ही सहकारामध्ये काम करताय आणि आता तर तुमची सत्ता आहे. मग याच्यामध्ये एक प्रश्न हा उपस्थित होतो, कारण ज्या कारवाया आरबीआय कडून केल्या जातात त्याच्यामध्ये वारंवार सहकारी बँकांचं नाव समोर येतं. मग याच्यामध्ये लोकांचा सहकारावरील विश्वास कसा बिल्ड होईल? नाही, मला वाटतं अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारला, ज्यावर मी त्या ठिकाणी काम करतोय. आपल्या राज्यामध्ये 500-550च्या आसपास नागरी सहकारी बँका आहेत आणि ज्या खऱ्या अर्थानं समाजातला जो शेवटचा घटक आहे, सर्वसामान्य माणसं आहेत, त्यांना इमिजिएट कोण मदत करत असेल ते सहकारी बँका करत असतात. हो, दुर्दैवानं त्या ठिकाणी आरबीआयच्या माध्यमातून अनेक रिस्ट्रिक्शन्स आहेत. एखाद्याने फ्रॉड केला, कारवाई व्हायलाच पाहिजे. गैरव्यवस्थापन झालं, त्यांना कारवाई व्हायला पाहिजे. परंतु काही आपत्ती आली, काहींनी कर्ज परतफेड केली नाही, म्हणून जर बँका अडचणीत आल्या तर आरबीआय त्या ठिकाणी जराही एक्सक्यूज करत नाही. आणि त्याच्यामुळं एक मोठा धोका आपल्या राज्यासमोर त्या ठिकाणी आहे की आता 125च्या आसपास नागरी बँकांवर सॅप लागलंय. कुठल्याही क्षणी त्या बंद होऊ शकतात. 2च दिवसापूर्वी त्या ठिकाणी मी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांच्या समवेत आम्ही बैठक केली, ज्याला राज्य बँकेचे प्रशासक अनास्कर होते, बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी होती, आणि बोललो आपली जबाबदारी आहे सरकार म्हणून या बँकांना अडचणीच्या काळात बॅकअप देणं. बऱ्याचशा बँका अशा आहेत की 2-3 कोटी रुपयाचा त्यांना जर बॅकअप दिला तर त्या अडचणीतनं बाहेर येतील. आणि साधारण 200-300 कोटीची आवश्यकता या सगळ्या बँकांना सर्व्हाइव्ह करण्यासाठी आवश्यक आहे. आणि मला आनंद आहे की वळसे पाटील साहेबांना सहकार माहीत असल्या कारणानं त्या ठिकाणी त्यावर पॉझिटिव्ह भूमिका घेतली. या सगळ्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी अनास्करांच्या नेतृत्वाखाली एक समिती गठीत केली. 15 दिवसात अहवाल येईल, कॅबिनेट समोर जातील आणि ह्या नागरी बँकांना त्या ठिकाणी पुनर्जीवित करणं, ताकद देणं, अडचणीतनं बाहेर काढणं हा विषय त्या ठिकाणी मार्गी लागेल, अशा प्रकारचं चित्र आहे. निश्चितच. सर, पण एक प्रश्न असा आहे की जेव्हा घोटाळे समोर येतात त्याच्यामध्ये बँकांचं नाव असतं, विशेषतः मुंबई बँकेचं सुद्धा त्याच्यामध्ये नाव आलेलं होतं. आणि अशामध्ये जर आपण बघितलं तर सहकारी बँका ग्रामीण भागातील जे ग्राहक आहेत त्यांच्यासोबत जास्त प्रमाणामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत, पण शहरी भागामध्ये किंबहुना मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये तेवढी क्रेडिबिलिटी या बँका निर्माण करू शकल्या नाही, असं का? मुंबई बँकेच्या बाबतीत तर मला मोठं आश्चर्य पडलेलं आहे की एखादी बँक एखाद्याला टार्गेट करताना उद्ध्वस्त होते. तर मुंबई बँकेच्या बाबतीत कसलाच घोटाळा झाला नव्हता, हे चौकशी अंती बाहेर आलं. ती बँक मी 1200 कोटीवरून 12,000 कोटीपर्यंत नेली आणि एक उत्तम राज्यातली अवर्ग असणारी बँक आहे. पण राजकारणाचा स्तर एवढा खालावलाय की टार्गेट करून बँक बदनाम होते, पण बँकेच्या वाटचालीवर परिणाम होत असतो. आता आम्ही तो एक स्वतंत्र मुलाखत माझी घ्या त्या मुंबई बँकेसंदर्भात. निश्चितच. हे सगळं तुम्हाला मी अगदी त्याच्यावर मी एक पुस्तकही या ठिकाणी लवकरच काढतोय की त्या कसं ते एक षडयंत्र रचलं गेलं. परंतु मी काय घाबरणारा कार्यकर्ता नाही. असे किती आव्हानं येतात जातात, मी पर्वा करत ना. आपला गोल जो आहे फोकस, त्यावर काम करत असतो. आणि म्हणून अशा परिस्थितीत सुद्धा आज बँक त्या ठिकाणी उत्तम पद्धतीनं चालवतोय. माझी एक विनंती राहील, आज आपण लोकशाहीचं मनापासून अभिनंदन करेन की आपण हा अशा प्रकारचा संवाद घेतलात. या संवादामध्ये हेच प्रबोधन होण्याची आवश्यकता आहे की वाईट गोष्टी असतील त्या आपण आणा, त्याच्यावर तुम्ही टीका करा, परंतु एखाद्या टीकेमुळे एखादं बँकच उद्ध्वस्त होणार असेल तर ती एक बँक बंद पडत नसते. त्यांचे हजारो कर्मचारी असतात, हजारो डिपॉझिटर्स असतात, सभासद असतात, अनेक व्यवस्थांना त्यांचा मदत होत असते. तर ती एक पूर्ण सिस्टीम आपण कोलॅप्स करत असतो. आणि त्याच्यामुळे मला वाटतं इतर पॉलिटिकल टीका ठीक आहेत, आरोप ठीक आहेत, पण एखाद्या आर्थिक संस्थेच्या बाबतीत आरोप करणाऱ्यानेही आणि आरोप दाखवणाऱ्यानेही त्या ठिकाणी मला वाटतं थोडीशी सजगतेनं माहिती घेतली तर मला वाटतं आपण सहकार चळवळीला खऱ्या अर्थानं मदत केली किंवा प्रोटेक्ट केलं असं होईल. निश्चितच. लोकशाही मराठीचा सुद्धा हाच प्रयत्न आहे सर.
की सहकाराचे जे काही मुद्दे आहेत किंवा जे काही प्रश्न आहेत सहकारातील लोकांचे, उद्योजक असतील, सहकारी बँका असतील, ते इथं मांडणं सरकारसमोर आणि सरकारकडून त्याच्यावर उपाययोजना काय करता येतील ते बदवून घेणं हा आमचा प्रयत्न आहे. आणि याच्यामध्येच आता तुम्ही पॉलिटिक्स विषयी बोललात, राजकारणाविषयी बोललात, तर त्यासंबंधीचा माझा प्रश्न आहे. थोड्या वेळापूर्वी शरद पवार इथं येऊन गेले, तर त्यांची मुलाखत घेतली होती. त्याच्यामध्ये त्यांनी जरांगे पाटलांचा एक इश्यू काढला. जरांगे पाटलांविषयी त्यांच्यावर आरोप केले जात आहेत की जरांगे पाटलांच्या पाठीमागे शरद पवार आहेत. तुम्ही सुद्धा तसंच काहीसं म्हटलेलं होतं. तर शरद पवार म्हणतायत की जर महाराष्ट्रामध्ये कुठे भूकंप झाला तरी सुद्धा म्हणतात की पवारांचा हात आहे. मग याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? हे बघा, कुठेतरी आग लागल्याशिवाय धूर निघत नाही. असं कोणी काही त्या ठिकाणी एकदम त्या ठिकाणी बोलत नसतं. मला आपण सांगा, देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट करण्याचं काय कारण आहे? मी कालच्याही माझ्या पत्रकार परिषदेत बोललो. त्याने आरक्षणाला विरोध केला, कुठे आडवे आले. उलट पक्षी त्यांनी ते मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं, ते कोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टात फेटाळलं गेलं नाही. म्हणजे ज्या माणसाने दिलं त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं, ही कुठली पद्धत? जरांगे पाटील उलट मध्यंतरीचा काळ 2.5 वर्षाचा, 2.5 वर्षात काय झोपा काढत होते का सगळे? 2.5 वर्षाच्या कालातही सरकार होतं ना, तेव्हा टीका नाही. मग मी असं म्हणालो की सदावर्ते आणि देवेंद्रजींचे काही संबंध नाहीत, हे अख्ख्या जगाला माहित आहे. आणि मग शरद पवार साहेबांच्या गटातली लोक हा प्रचार सातत्यानं करत असतात. मग आता जरांगेच्या तोंडी जी भाषा आहे ती तिकडून आलेली आहे की अशा प्रकारची शंका येणं मनात स्वाभाविक आहे. आणि म्हणून मी म्हणालो की बाबा, आंदोलन आम्हालाही त्या आंदोलनात, आम्ही तर गेल्या मोर्चांमध्ये आम्ही मागे होतो, ताकदीनं लढलो. पण जेव्हा आंदोलनाला राजकीय वास यायला लागतो, बोलवता धनी कोण मागे येतो, तेव्हा आंदोलन भरकटलं जातं. मला वाटतं ते होऊ नये. याच्यामध्ये सर पुढे शरद पवार असंही म्हणाले की जरांगे पाटलांच्या बाबतीमध्ये मिसहँडलिंग झालेलं आहे सरकारकडून. नाही, हे बघा, आता आपण 40 वर्षाचा इतिहास काढू ना. देवेंद्रजींचं 5 वर्षाची कारकीर्द होती. 40-45 वर्ष राज्य कोणी केलं? या राज्याचे मराठा मुख्यमंत्री किती झाले? आणि त्याच्यामुळे जो सजग माणूस आहे ना, मराठा समाजातली जी शिक्षित लोक आहेत की जे विचार करणारी लोक, त्यांना कळतं हा तुमचं राजकारण निस्वार्थी भावनेनं असेल, राजकीय कोणाचा हे नसेल. झालेत ना मोर्चे. मी हेही सांगितलं की मराठा समाजाने लाखोचे मोर्चे काढलेत. नेता पण कोण नव्हता. नेते सगळे आमदार, खासदार, मंत्री शेवटच्या रांगेत असायचे. चेहराही नव्हता त्या गर्दीला. म्हणून मी हेही म्हणालो की मराठा समाजाला गर्दी नवीन नाही आणि नेत्यासाठी गर्दी होत नाही मराठा समाजात. मराठा समाजाच्या अनेक प्रश्न, अनेक विषय, समस्या, मुलांच्या ऍडमिशनमध्ये येणाऱ्या अडचणी, नोकऱ्यांमध्ये येणाऱ्या अडचणी, ह्या भावना आहेत. आणि त्या भावनांची, अपेक्षांची गर्दी आहे. प्रवीण दरेकर आला म्हणून गर्दी, आमका सौम्या गोमे आला म्हणून गर्दी अजिबात नाही. त्यांचे प्रश्न त्या दिवशी संपतील, त्या दिवशी विषय शांत होईल. त्याच्यामुळे त्या गर्दीच्या मागे ठेवून जर राजकारण कोण करत असेल, जर कोण खांदा वापरत असेल आपल्या राजकीय स्वार्थासाठी, तर मला वाटतं ते होता कामा नये. पण सर, ती जी गर्दी आता जमते ती सगळ्यांना दिसते, मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा लोक सुद्धा तिथे येत आहेत. मग त्यांचे हे जे आहेत ना, आमच्या भाजपचे लोक नाहीत त्याच्यात. हो, मराठा समाजाचे सर्व पक्षातली लोक तिथे आहेत. ज्या दिवशी एखाद्या पक्षाची पाठराखण असेल किंवा एखाद्या पक्षाला टार्गेट केलं जाईल, त्यावेळेला सगळं विस्कळीत होईल. आणि माझी एक समाज बांधव म्हणून विनंती राहील की अशा राजकारणाचा वास येऊ देऊ नका. पण आणि तो दिसतोय. प्रश्न आहेत त्या लोकांचे, ते सोडवले जाणार का, हा मूळ मुद्दा आहे. मला कुठल्याही तुमच्याकडे स्वतंत्र डिबेट ठेवा. देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण दिली, खरी वस्तुस्थिती आहे. त्यासाठी कोर्टामध्ये स्वतः जातीने लक्ष घालत होते. महाविकास आघाडीमधील जे आघाडीचे नेते आहेत ते म्हणतात आमच्या काळात दिलं गेलं. आता ते काय म्हणावं त्यांचा विषय आहे. आता तुम्ही काय म्हणाल, मी थोडं तुमच्या मनात घुसलोय. आणि ते विरोधक आहेत ते टीका करणारच ना. देवेंद्रजी त्यांना हॉस्टेल दिल्या, सवलती दिल्या, शिष्यवृत्ती दिल्या. अरे जो माणूस करतोय त्याला तुम्ही कुठल्या तरी तो समाजाचा आहे म्हणून आरोपीच्या पिंजऱ्यात उभा कराल का? हे आम्ही सहन नाही करणार. सर, याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार आता आहेत. शरद पवारांना त्यांच्याविषयी प्रश्न विचारला होता. ते मुख्यमंत्री होतील असं म्हटलं जात आहे. त्यांचे समर्थक तसे बॅनर सुद्धा लावतायत. तर हे दिवा स्वप्न आहे असं शरद पवार म्हणाले या स्टेजवर. आता शरद पवार साहेबांनी अजितदादा त्यांच्याकडे असताना सुद्धा मुख्यमंत्री होतील असं कधी बोलले नाहीत. म्हणजे त्यांना मुख्यमंत्री करण्याची संधीही होती.
त्यावेळेला त्यांनी मुख्यमंत्री काँग्रेसचा करून टाकला. म्हणजे आपल्यात बरोबर असताना पुतणा मुख्यमंत्री होऊ शकला नाही, केला नाही, तर आता तर त्यांनी उघड बंड केल्यावर ते मुख्यमंत्री होतील अशा प्रकारची त्यांनी भावना व्यक्त करण्याची अपेक्षा व्यक्त करणं म्हणजेच मला वाटतं चुकीचं आहे. पण सर, हाही एक मुद्दा आहे की अजित पवार ज्यांच्यासोबत तुम्ही लढलात, मागील 2.5 वर्ष त्यांचं सरकार होतं मवियाचं, त्यावेळेला बँकांच्या मुद्द्यावरून सुद्धा एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप झाले, त्यांच्याच मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात. एक लक्षात ठेवा बघा, ते आरोप असतील त्याच्या त्या प्लॅटफॉर्मवर त्या आरोपांच्या संदर्भात काय प्रक्रिया सुरू आहे, काही बाबतीत निर्णय लागलेले आहेत आणि आम्ही व्यक्तीशी त्या ठिकाणी युती केलेली नाही, आम्ही एका पक्षाशी युती केलेली आहे आणि त्या पक्षामध्ये अनेक नेते असतात, त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारचे इश्यू असतात आणि जेव्हा सार्वत्रिक पक्षांशी आघाडी केली जाते तेव्हा इंडिव्हिज्युअल त्या पक्षातल्या नेत्यांचं काय आहे याच्या खोलात आपण फार जात नसतो आणि ते एकत्रित आहेत म्हणून त्यांचे विषय काय बाबा सगळे आम्ही हे केले वगैरे असं काय म्हणायचं कारण नाही. तर मग आता अजित पवार मुख्यमंत्री होतील असं तुम्हालाही वाटतंय? नाही, मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावे असं वाटतं. कारण शेवटी माझ्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा हे मला वाटतं ना. अजितदादा मुख्यमंत्री व्हावं हे त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटेल. मी माझ्याकडे सक्षम मुख्यमंत्री पदाचा कॅन्डिडेट असताना त्या ठिकाणी दुसऱ्यांनी मुख्यमंत्री व्हावं मी कसं काय बोलणार? निश्चित. मला माझ्या पक्षाप्रती, माझ्या नेत्याप्रती मला काही वाटत नाही असा अर्थ होतो. तिकडे प्रत्येक पक्षाला वाटतं, आमच्या शिंदे साहेबांच्या लोकांना वाटतं ते त्या ठिकाणी दीर्घकाळ मुख्यमंत्री राहावे. ज्या पक्षाला जास्त आमदार येतील लोकशाहीमध्ये त्या पक्षाचा मुख्यमंत्री होत असतो. सर, आता तसं लोकसभेच्या निवडणुका येणार आहेत येत्या काळामध्ये, त्याचबरोबर मनपाच्या सुद्धा निवडणुका लागू शकतात, मग विधानसभेच्या असतील. या सगळ्यांमध्ये एक मुद्दा समोर येतो, तो म्हणजे हिंदू जागरण मोर्चांचा. केंद्रात आणि राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे, तरी सुद्धा हिंदू जागरण मोर्चे निघतायत. मग म्हटलं जातंय की हिंदू खतरे में आहे. मग विरोधकांकडून हा प्रश्न उपस्थित केला जातोय की जर भाजपचं सरकार आहे, जे हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे असं म्हटलं जातं, मग अशा सरकारमध्ये हिंदू खतरे में कसा? एक लक्षात ठेवा, तुम्ही सरकार आणि एखादा अभियान किंवा मोहीम याची गल्लत करू नका. सरकारच्या ठिकाणी असतं, वेगवेगळ्या संघटना असतात, वेगवेगळे इश्यू असतात, हिंदुत्व असेल, अनेक विषय असतील. ती मुवमेंट ती काही वर्ग चालवत असतात. त्याच्यामुळे सरकार हिंदुत्ववादी आहे म्हणजे हिंदुत्वाची चळवळ बंद करायची असं काय होत नाही. त्याच्यात काय ते सूचना देतील, त्या विषयाला प्रोत्साहन देऊन सोडवण्यासाठी ते अभियान असू शकतं. त्याच्यामुळे ज्या विषयाचं सरकार आहे त्याने असले म्हणजे सगळ्या चळवळी बंद व्हाव्या किंवा जागरण होऊच नाही असं काय मानायचं कारण नाही. निश्चितच. सर, आता आपण सहकाराविषयी बोलत होतो. सुरुवातीला आपण सहकाराविषयी बोललो, मध्ये पॉलिटिकल जे मुद्दे आहेत त्यांच्याविषयी आपण चर्चा केली. सहकाराच्या बाबतीमध्ये मुंबई बँकेचे तुम्ही अध्यक्ष आहात बऱ्याच वर्षांपासून आणि याच्यामध्ये तुम्ही एक महत्वाची योजना मुंबईमधील ज्या सोसायटीज आहेत, गृहनिर्माण सोसायटी, त्यांच्यासाठी आणलेली आहे, स्वयं पुनर्विकास योजना. तर ही फक्त मुंबईसाठी आतापर्यंत आहे. मग राज्यभरासाठी ती योजना कधीपर्यंत येईल, संपूर्ण राज्यासाठी? माझ्यासाठी अत्यंत ड्रीम अशा प्रकारची स्कीम आहे. मी आता आपल्याकडे येण्यापूर्वी नंदादीप कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कुर्ल्याला आहे, तिचं भूमिपूजन करून आलो. तिथे त्या सोसायटीमध्ये त्यांना आता 400च्या ठिकाणी स्वतःला 840 स्क्वेअर फीटाचं घर मिळतंय. म्हणजे बिल्डर असतं तर 400ची 600 दिली असते. म्हणजे बिल्डर जो वरचा नफा कमावणार आहे किंवा जागा आहे ती सभासद आपल्यासाठी वाढीव जागा मिळणार आहे. आणि ही योजना मी अत्यंत जीव लावून गेली 10-12 वर्ष मुंबईत प्रस्थापित होई म्हणून प्रयत्न केला आणि त्यावेळेला लोकांना असं वाटलं कसं होणार, परमिशन्स कशा मिळणार वगैरे, परंतु मी करून दाखवलं. आज मुंबईमध्ये जवळपास 7-8 इमारती उभ्या राहिल्यात. अजित कुमार सोसायटी गोरेगावची आहे, जया कुंज, सुमा कुंज बोरिवलीला आहे, चेंबूरला सहकार नगरला आहे. इथे बिल्डर देतो त्यापेक्षा 60% 100% जादा जागा त्या ठिकाणी मिळतात. 1600 प्रस्ताव आमच्याकडे आलेले आहेत. मुंबई जिल्हा बँकेला आमचं काम पाहून राज्य सरकारने नोडल एजन्सी म्हणून नेमलेलं आहे. आता हा मुंबईत सक्सेस होती योजना, हा विस्तार नक्की महाराष्ट्रातल्या महत्वाच्या शहरांमध्ये त्या ठिकाणी जाईल. कारण लोकांना पहिला विश्वास होत नव्हता हे कसं काय होईल, परवानग्यांच्या अडचणी आहेत, पुन्हा बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी जातीनं या विषयात लक्ष घातलं आणि गृहनिर्माण परिषद मी गोरेगावला जी घेतली होती तिथे स्वतः मुख्यमंत्री आले होते, देवेंद्रजी आले होते आणि एक पूरक अशी GR
वन विंडो खिडकी असेल, इतर परवानग्या असतील, बाकी कन्सेशन देण्यासंदर्भात त्या ठिकाणी त्यांनी निर्णय घेतले आणि अत्यंत आता मोठ्या प्रमाणावर हे स्वयंपुनर्विकास गती मुंबईत घेताना या ठिकाणी दिसतंय. हे माझ्यासाठी एक चांगली उपलब्धी आहे असं मला वाटतं. सर, यासारख्याच आणखी काही योजना आहेत जी मुंबई बँक राबवतीये, पण ते त्या असं म्हणता येईल की प्रभावीपणे लोकांपर्यंत अजूनही पोहोचू शकत नाहीये, किंवा ज्या काही सहकारी बँका आहेत त्यांच्या ज्या काही योजना आहेत प्रभावीपणे तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीयेत, आणि त्याच्यामध्ये सहकारासमोरची जी आव्हानं आहेत ती सुद्धा त्याला जबाबदार आहेत. आणि याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये जेवढ्या पुढे खासगी बँका गेलेल्या आहेत तेवढ्या किंबहुना त्याच्या अर्ध्यापर्यंत म्हणता येईल, किंवा त्यापर्यंत या सहकारी बँका का पोहोचू शकत नाहीयेत? नाही, याला 2-3 कारणात. एक म्हणजे टेक्नॉलॉजीचा खर्चही मोठ्या प्रमाणावर असतो. आपल्याकडे ज्या नागरी बँका वगैरे आहेत ते छोट्या बँका आहेत, कुठे 20 कोटी 25 कोटी 100 कोटीची, आणि हा सगळा मोठा खर्च एकदम त्यांच्या तुलनेत करायला त्यांना झेपत नाही. आता ज्या जिल्हा बँका मोठ्या बँका आहेत तिथे सगळे टेक्नॉलॉजी आहे, सगळं त्या ठिकाणी IT नी सुसज्ज अशा आहेत. परंतु याच्यात आता टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणावर येते, कारण आता अपरिहार्यता झालेली आहे, कारण आता टेक्नॉलॉजी शिवाय पुढे जाता येणार नाही, आणि त्याच्यामुळे आता ते येणाऱ्या काळात होईल. त्यासाठी विश्वास काय केलं जातंय? नाही, त्याच्यासाठी आता गरज आहे ती. आता काय केलं म्हणजे करावंच लागणार. तुम्हाला जर येणाऱ्या स्पर्धेत नाही, तुम्हाला बँकेची साईज वाढवावी लागेल, टेक्नॉलॉजी करण्यासाठी तुमचा आवाका वाढवावा लागेल, तुमचा व्यवहार वाढवावा लागेल, कारण शेवटी टेक्नॉलॉजीसाठी पैसे पण लागतात. आता सॉफ्टवेअर 10-12 कोटीचे सॉफ्टवेअर असतात. 10-12 कोटीचे सॉफ्टवेअर असतील छोट्या बँकेला ते परवडणार नाही, मोठ्या बँका ते बेअर करू शकतील. तर टप्प्याटप्प्याने सगळं होत राहतं आणि ते होईल. सर, सारस्वत बँकेचे गौतम ठाकूर सर या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी इंटरव्ह्यू देत होते. ते म्हणत होते की अमेरिका असेल किंवा जे मोठमोठे प्रगत राष्ट्र आहेत त्यांच्यामध्ये प्रत्येक 5 पैकी 2 लोकांची सहकारी बँकांमध्ये खाती आहेत. पण आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये जरी तसं दिसत असलं तरी देखील आपल्या भारतामध्ये त्या पद्धतीचा अजून तरी त्या लेवलवर पोहोचलेल्या दिसत नाही सहकारी बँका. यामागे काय? आपण बघाल, महाराष्ट्रातली जवळपास 60 ते 65% जनता ही सहकाराशी या ना त्या कारणाने निगडीत आहे. अकाउंट आहे, कोण सभासद आहे, कोण डिपॉझिटर आहे. पण या ठिकाणी ज्या पद्धतीनं शासनाने ताकद द्यायला पाहिजे त्या पद्धतीची ताकद दुर्दैवानं दिली जात नव्हती. कारण आपण सहकार चळवळीचा महाराष्ट्राचा जर इतिहास तपासला तर ती काउंट डाऊन होते, खाली खाली जाते. असणारे साखर कारखाने बंद पडत आहेत, खाली येत आहेत. तो साखर कारखाना खासगी घेतला की चालतो, सूतगिरण्या बंद पडत आहेत. त्यामुळे सगळ्या सहकार चळवळीचा काउंट डाऊन का कशामुळे होतोय हे पाहून त्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, जशी अमित भाईंनी कारखान्यांना केली. आता आम्ही अर्बन बँकांच्या संदर्भात जसं शासनाला सांगतोय की तुम्ही 200-300 कोटी दिलेत तर या 150-200 बँका टिकतील. या अँगलने जर आपण त्या ठिकाणी लक्ष घातलं तर महाराष्ट्रात सहकाराला पर्याय नाही. आणि दुर्दैवानं काय होतं, शासनाचा व्यवसाय हा नॅशनलाइज बँकांमध्ये आणि सगळ्या सर्वसामान्यांना मदत करायला नागरी बँका आणि जिल्हा बँका. तुम्हाला उदाहरण सांगतो मी, गिरणी कामगारांना सरकारने घरं दिली, परंतु त्यांच्याकरता 12 लाखाची गरज होती. या एवढ्या मोठ्या देशाच्या आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई शहरात एकही बँक पुढे आली नाही. आता त्या व्यवहार करायला कोणाला दिले? ऍक्सिस बँकेला. तर तुम्ही डिपॉझिट देणार त्यांना सर्व्हिस चार्ज ऍक्सिस बँकेला, त्यांनी कर्ज दिलं पाहिजे ना, ते कर्ज देत नाहीत. आम्ही मुंबई बँकेने त्या ठिकाणी कर्ज दिलं. आज मुंबईतल्या 4-4.5 हजार गिरणी कामगारांना मुंबई जिल्हा बँकेने कर्ज दिलं, व्याजदर कमी केला, त्यांना बँकेत आम्ही चांगली चहा पाजून चांगली व्यवस्था करत सन्मानाने आम्ही त्या ठिकाणी पैसे दिले. त्यामुळे पैसे देणार कोण? जिल्हा बँक सहकारातली. आणि तुम्ही शासनाचे व्यवहार डिपॉझिट करायला कुठे वेगळ्या ठिकाणी. तर ह्याचा ताळमेळ बसला पाहिजे. आता माथाडी कामगारांना सुद्धा पृथ्वीराज चव्हाण साहेब असताना मला वाटतं माथाडींना भूखंड दिला. आता माथाडींना भूखंड दिला, त्यांना कर्ज कोण देणार? पण माथाडींचा बॅच फक्त, त्यांच्याकडे IT नाही, त्यांच्याकडे रिटर्न्स कसे देणार, पगाराची स्लिप नाही, त्यामुळे बँकेच्या चौकटीत ते बसतच नव्हतं. पण तुमची इच्छा असेल तर करू शकता. मी त्यांना पैसे दिले, त्यांची एक पतपेढी आहे माथाडींची क्रेडिट सोसायटी,
ते आमच्या बँकेचे सभासद आहे. त्यांना म्हटलं तुम्हाला आम्ही कर्ज देऊ शकतो, तुम्ही मग नंतर सभासदांना द्या. मग आम्ही त्यांना कर्ज दिलं 150-200 कोटी रुपये पतसंस्थेला, आणि त्यांनी त्यांच्या लेवलला त्या माथाडींना वितरित केलं. आता माथाडींची घरं उभी आहेत. पण तुम्हाला इच्छाशक्ती पाहिजे तर काही होऊ शकतं, परंतु सरकारने याला नीट हँडल केलं पाहिजे, तर राज्यातल्या सहकार चळवळीला भरपूर भविष्य आहे. तर मी असलं तरी एक यंत्रणा काम करत असते. शेवटी सरकार जरी असलं, आता आमचं सरकार आहे म्हणूनच मी बैठक लावली ना. आमचं सरकार म्हणतं अर्बन बँकांचे इश्यू आपण सॉल्व्ह करतोय. आमचं सरकार आहे म्हणून हाऊसिंगचे मी वेगवेगळे GR काढले. 1 महिन्यात डिम कन्व्हेन्स द्या. देवेंद्रजींनी कायदा केला, GR आणला. शासनाच्या अनेक सवलती त्या ठिकाणी आपण देतोय. वेगवेगळ्या निर्बंध अटी होत्या त्या आपण काढल्यात. त्यामुळे आमचं सरकार आहे, तर जे सरकारच्या माध्यमातून करायचं आहे ते सहकारासाठी मी 100%, कारण सहकारातना मी घडलेला वर आलेला कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळं सहकार हा माझा श्वास आहे. आणि त्याच्यामुळे मी नेहमी सहकाराच्या बाबतीत त्या ठिकाणी सजग असतो. सरकारच्या माध्यमातून काम आपण त्या ठिकाणी करून घेतो. अगदी बरोबर आहे सर. दरेकर सर, मी तुम्हाला बघितलेलं आहे, तुम्ही सरकार सत्तेत तुमचा पक्ष असला तरी देखील जे काही सहकाराचे मुद्दे आहेत ते तुम्ही मांडत असता नेहमी, मग ते केंद्र सरकारच्या समोर असो किंवा राज्य सरकारच्या समोर असो. मग अशामध्ये एक सहकारातील माणूस किंवा सहकारातील नेता म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत सरकारकडून? नाही, माझी अपेक्षा एवढीच आहे की सहकाराला आपण ताकद दिली पाहिजे. सहकारातल्या काही वाईट प्रवृत्ती असतील, एखाद दुसरी बँक किंवा एखाद दुसरी संस्थेनं काही चुकलं, फ्रॉड केला, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. पण 5% लोक जर अशी असतील, त्यासाठी 95% सहकारी संस्था जर चांगलं काम करत असतील, तर त्या 5%त त्या 95%ला भरडलं गेलं नाही पाहिजे. आता तुम्ही मला सांगा, आमच्या इथे जिजाबा पवार प्रेक्षकात उपस्थित, ज्ञानदीप सहकारी पतपेढी आहे, 6,000 कोटीची पतपेढी आहे. मला सांगा, एवढी संस्था असताना अशा प्रकारच्या राज्यात अनेक पतसंस्था आहेत ज्या 2,000, 4,000, 5,000 कोटीच्या आहेत. म्हणजे सरकारच्या बजेटपेक्षा सहकारात उलाढाल जास्त आहे, राज्य सरकारच्या बजेटपेक्षा. मग याला आपण ताकद दिली पाहिजे. आपण सरकार म्हणून त्यांना बॅकअप दिला पाहिजे. लोकांचं इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये असलं पाहिजे. आता आम्ही स्लम बँकिंग आली मुंबई बँकेने. मुंबई बँकेने स्लम जे मुंबईत आहेत तिथे स्लम बँकिंग आली. का तर जो नरेंद्र मोदी साहेबांचा उद्देश आहे की शेवटच्या माणसाचं फायनान्शियल इन्क्लुजन झालं पाहिजे, तर तोही सामाजिक बांधिलकीतनं आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. उपाय हाच की सहकारातल्या लोकांनी आपला पैसा प्रत्येकाने सहकारात ठेवला पाहिजे. आता आमच्या पतसंस्था काही असतात, आमच्या सभासद संस्था, सहकारी संस्था, पण पैसे ठेवतात ऍक्सिस बँकेत किंवा ICICI बँकेत किंवा नॅशनलाइज बँकेत ठेवतात. नाही, त्यांना वाटतं की त्या जास्त सुरक्षित आहेत. ती सुरक्षिततेची भावना खासगी बँकांच्या बाबतीत काय? मग त्याच्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी विश्वास निर्माण करायला लागतो. मग त्याच्यामध्ये सुद्धा आपले चॉईस आहेत. चांगल्या बँकांमध्ये ठेवू शकता. सगळ्याच नागरी बँका वाईट नाहीत, सगळ्याच जिल्हा बँका वाईट नाहीत. त्याच्यामुळे जे चांगले आहेत त्याच्यात आपण ठेवायला का हरकत नाही. आणि मी आता यावर काम करतोय. कुठलीही गोष्ट केवळ बोलघेवडेपणा, पोपटपंची करत नाही, त्याच्या मुळाशी जाऊन काम करतो. मी आता देवेंद्रजींना सांगितलंय, विनंती केले, एकनाथरावजी शिंदे आहेत, अजितदादा, की तुम्ही ज्या राज्यातल्या चांगल्या जिल्हा बँका आहेत त्यांना सरकारच्या पॅनलवर घ्या ना. तुम्ही तुमचं डिपॉझिट देणार नॅशनलाइज बँकात, खाजगी बँकात, तुम्ही व्यवहार करायला देणार पगार सगळ्या त्या बँकांमध्ये. मग आम्ही कसे काय स्ट्रेंथन होणार? मग त्यांनी आता मला वाटतं येणाऱ्या कॅबिनेट किंवा त्या पुढच्या कॅबिनेटमध्ये राज्यातल्या ज्या उत्तम जिल्हा मध्यवर्ती बँक आहेत, म्हणजे मुंबई आहे, पुणे आहे, सातारा आहे, नगर आहे, अशा काही बँकांना शासनाच्या मान्यताप्राप्त यादीवर घेण्याचा सरकारचा विचार चालू आहे, जेणेकरून त्या बँका सशक्त होतील आणि त्या माध्यमातून समाजाला किंवा सहकारी संस्थांना ताकद दिली जाऊ शकते. निश्चितच. दरेकर सर, खूप छान गप्पा तुम्ही मारलेल्या आहेत. दिलखुलासपणे सगळी जी प्रश्न होती त्याची उत्तरं दिलेली आहेत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि लोकशाही मराठीच्या या सहकार उद्योग संवादामध्ये सामील झालात त्याबद्दल पुन्हा एकदा खूप सारे धन्यवाद. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.